नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बिदाल या गावी आलेलो आहे। 21 फेब्रुवारी 2024 रोजी आंधळी धरणातील पाणी पूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमास अनेक मंत्री येणार आहेत। आमदार जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नातून हे पाणी आंधळी धरणात आलेले आहे आणि खरोखरच शेतकरी सुखावला आहे। तसेच भाऊने एक पण केला होता, तो पण कोणता आहे, काय आहे, या संदर्भात आपण बिदालकर ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी धनंजय जगदाळे अर्थात तात्या, शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव जगदाळे भाऊ। नमस्कार तात्या, आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी कोणता पण केला होता? नमस्कार। माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी ज्यावेळी उरमडीचं पाणी किरकसाल या ठिकाणी आलं आणि त्याचं पूजन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला। परंतु त्याच वेळी त्यांनी तो फेटा त्याच ठिकाणी काढून ठेवला आणि असं पण केलं की जोपर्यंत हेकटापूर योजनेचं पाणी मी आंधळी धरणात मान तालुक्यात आणत नाही तोपर्यंत पुन्हा डोक्याला फेटा बांधणार नाही, अशी त्यावेळी त्यांनी शपथ घेतलेली होती। तात्या, तुम्ही आत्ताच तो पण सांगितलेला आहे, आता तो जो पण केलेला आहे तो पूर्णत्वाकडे जात आहे का? अगदी बरोबर, पूर्णत्वास गेलाय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण पूर्ण झालेला आहे। झेगटापूरची योजना माननीय शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री जोशी साहेब मनोहर जोशी साहेब असताना 1999 साली ही योजना मंजूर झाली। परंतु तेव्हापासून अनेक अडचणीवर मात करत ती योजना कागदावरच राहिलेली होती। परंतु माननीय जयकुमार गोरे भाऊ यांनी पण केल्याप्रमाणे त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे अत्यंत प्रयत्नपूर्वक राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून शेवटी केंद्रात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना भेटून सदरची योजना जल आयोगाकडे जल आयोगाची मान्यता घेतली आणि त्या योजनेचा समावेश जल आयोगात घेतला। त्यामुळे वारंवार त्यांनी या योजनेकरता निधी आणला। सदरची योजना ही सुमारे 1330 कोटीची आहे आणि ती योजना त्यांनी आता पूर्णत्वात आणलेली आहे। झेगटापूर माननीय कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार यांनी गुरुवर्य नरेंद्र मोदी साहेबांचे गुरु यांच्या नावाने ही योजना सुरू झाली। त्यामुळे या योजनेला त्यांनी भरघोस असं मदत केलेली आहे आणि सुमारे 40 किलोमीटरचा प्रवास करून 21 किलोमीटरच्या बोगद्यातून हे पाणी आता 21/1/2024 रोजी बिदालच्या महिलांच्या 24 रोजी 21/1/24 रोजी बिदालच्या महिलांच्या हस्ते नीर धरणातून आंधळी धरणात उद्घाटन करून सोडण्यात आलं आणि ते पाणी 24/1 आंधळी धरणात पोचलेलं आहे। या पाण्याचं पूजन माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दिनांक 21/2/24 रोजी दुपारी 2 वाजता करणार आहेत आणि याच कार्यक्रमात जे जयाभाऊंनी पण केलं होतं त्याची पूर्तता केल्याबद्दल पाणी आणल्याची पूर्तता वचनपूर्ती त्यांनी केली, याचा बिदाल ग्रामस्थांना अतिशय आनंद झाला आणि या प्रित्यर्थ बिदाल ग्रामस्थांनी त्यांचा चांदीचा फेटा बांधून सत्कार करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि हा चांदीचा फेटा आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ग्रामस्थ बिदाल यांच्या हस्ते परवा होणाऱ्या कार्यक्रमात 21 तारखेला आंधळी या ठिकाणी जाहीर कार्यक्रमात त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत। असे आमदार भविष्यात आम्हाला भेटावेत आणि खरोखर अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांची इतिहासात जलनायक म्हणूनच ख्याती होईल आणि इतिहासात त्यांचं नाव सुवर्णाक्षराने कोरलं जाईल यात शंका नाही। तात्या, अजून एक प्रश्न पडतो की आता तुम्ही जो चांदीचा फेटा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार जयकुमार गोरे यांना बांधणार आहात,
खरं कारण म्हणजे असा प्रश्न पडतो की बिदालकरच का फेटा देणार आहेत किंवा बांधणार आहेत? त्याचं कारण असं आहे, माननीय जयकुमार गोरेभाऊ यांनी आपली वचनपूर्ती केली, त्याबद्दल मान तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे. संपूर्ण मान तालुक्यात त्याचा आनंद आहे. मान तालुक्यातील अनेक गावं त्यांना फेटा बांधण्यासाठी इच्छुक होती, परंतु बिदाल ग्रामस्थांनी त्यांना या ठिकाणी चौकात अडवून त्यांचा फटाके वाजवून जाहीर सत्कार केला पहिल्याच दिवशी 21 तारखेला पाणी आल्यानंतर. आणि त्यानंतर त्याच कार्यक्रमात बिदालकर ग्रामस्थांनी त्यांना आग्रह केला की आम्ही चांदीचा फेटा घेऊन तुमचा सत्कार करणार आहोत. आणि त्याप्रमाणे ग्रामस्थांनी नियोजन करून फेटा घेतलेला आहे आणि आम्ही आता उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते तो बांधणार आहे 21 तारखेला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज बिदालकरांचा हा फेटा, मानाचा फेटा, चांदीचा फेटा भावना बांधण्यात येणार आहे. पण एक बिदाल गाव म्हणून काय महाराष्ट्रात कशी काय म्हणजे ओळख आहे? बिदाल गावाबद्दल सांगायचं झालं तर बिदाल गाव गेले 55 वर्ष बिनविरोध होतं. ग्रामपंचायतीचं इलेक्शन 2022 पर्यंत झालेलं नव्हतं. सोसायटीचं इलेक्शन झालं नव्हतं. सुमारे 7,000 लोकसंख्येचं गाव अतिशय गुण्यागोविंदानं चाललेलं होतं. त्यात विद्यमान आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. बिनविरोध होत असताना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संबंध ठेवून इलेक्शन न होईल, कसं न होईल याकडेच त्यांनी लक्ष दिलं. त्यात राजकारण आणलेलं नाही आणि त्यामुळं गावाचा चांगल्या प्रकारे कधीही गावाच्या विकास कामाला त्यांनी आडकाठी केली नाही, उलटं गावाला भरभरून दिलेलं आहे. सुमारे 7,000 लोकसंख्या असलेल्या गावात 500-600 लोक नोकरवर्ग आहे. 200-250 लोक चांगल्या चांगल्या हुद्द्यावर परदेशात PhD झालेले 10-12 लोक आहेत. RTO आहेत, SP आहेत. अतिशय सुशिक्षित असं नोकरवर्गाचं गाव हे आहे. आणि गेल्याच 2017 साली ज्यावेळी पाणी फाउंडेशनचं काम झालं बिदालगावी, त्यावेळी लोकांनी 45 दिवस अतिशय कष्ट करून पाण्याचं काम पूर्ण केलं. आणि त्याकरता लोकवर्गणी म्हणून 70 लाख रुपये लोकांनी जमा केले आणि महाराष्ट्रात या गावाचा 3रा नंबर आला. असं हे एकोप्याचं गुण्यागोविंदानं नांदणारं गाव आहे. आणि या सर्व लोक अतिशय एकत्र येऊन काम करतात, याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे एकोप्याचं गाव हे मान तालुक्यातील आहे. आणि या गावात ग्रामस्थांनी सुमारे 22,000 झाडाची लागवड केलेली आहे. स्वकष्टानं टँकरनं पाणी घालून 22,000 झाडाचं संगोपन केलेलं आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. आम्हाला अतिशय बिदालचा शेतकरी अतिशय कष्टाळू आहे. फक्त गरज होती ती पाण्याची आणि ही पाण्याची गरज जयभाऊच्या रूपानं पूर्ण झालेली आहे. त्यामुळं गावात अतिशय आनंदाचं वातावरण आहे. त्याचप्रमाणे आम्हाला पाणी फाउंडेशन मध्ये मिळालेलं बक्षीस अधिक लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेली रक्कम यातून आमच्या गावानं एकोप्यानं सुमारे 70 लाख रुपयाची ग्रामपंचायतीची इमारत बांधलेली आहे. एकाच इमारतीत सर्व कार्यालय, ग्रामसेवक, तलाठी, रेकॉर्ड, वाचनालय, सरपंच बैठक रूम, उपसरपंच बैठक रूम, ग्रामसेवक वेगळी रूम, अशा प्रकारे सुविध असे अतिशय चांगल्या प्रकारची इमारत या ठिकाणी बांधलेली आहे. आणि याचा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने ही गोष्ट झालेली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. सातारा जिल्ह्यातील एकमेव एक ग्राम सचिवालय आहे. सुमारे 1.5 कोटीचे हे ग्राम सचिवालय बांधलेलं आहे. आणि हे सचिवालय बांधण्यामध्ये आमदार जयकुमार भाऊ यांचा वाटा आहे. बिदाल या गावात महाराष्ट्रात आहे ते एक शेतकरी आणि शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारी अशी त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या शेतीला पाणी येत आहे, त्यामुळे त्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि आज ह्या सर्वांच्या वतीने आज जयकुमार गोरेभाऊ यांना चांदीचा फेटा बांधण्यात येत आहे. तर धनंजय जगदाळे अर्थात तात्या यांनी मानदेश भूषणला दिलखुलासपणे मुलाखत दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.